नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकविरा देवीचे रहस्य सांगणार आहे. आपल्या महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठे मानली जातात. त्यापैकी रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी. लोणावळ्याजवळील वेहेरगाव कार्ला गडावरील आई एकविरा देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून त्याची ख्याती आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानामध्ये कार्ला येथील एकविरा देवस्थानाचा समावेश आहे. अशा या एकविरा देवीबद्दलचा इतिहास आणि रहस्य या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी. ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून खूप जुनी आहे. देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. 1866 ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. महाराष्ट्रातील कोळी, आगरी, प्रभू, ब्राह्मण अशा अनेक समाजाची श्री एकविरा देवी कुलस्वामिनी आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा देवीची ख्याती आहे. चैत्र आणि आश्विन या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते. या यात्रेत लाखो संख्येने भाविक दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात. पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला. असे हे मंदिर पांडवकालीन आहे. सदर मंदिर डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. मुख्य देवता एकविरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहे. भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी स्वयंभू अशी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकी नावलौकिक मिळवलेल्या परशुराम या वीरपुत्राची जननी म्हणून आदिशक्ती एकविरा देवी ओळखली जाते. एकविरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचेच रूपे आहेत. जमदग्नी ऋषीची पत्नी असलेल्या रेणुका मातेचा परशुराम हा एकमेव वीरपुत्र असल्याने या देवीस एकविरा असे संबोधले गेले आणि तेच नाव पुढे एकविरा म्हणून रूढ झाले. कर्नाटक राज्यातही देवीचे मंदिर असून तेथूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. अतिशय प्राचीन असलेले हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी होते. मात्र देवी अहिल्याबाई होळकर यांनी नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या परिसरात प्राचीन शमी वृक्ष असून या वृक्षाखाली शमी देवतेचे भारतातील एकमेव मंदिर आहे. विजयादशमीच्या दिवशी भाविक येथे दर्शन घेऊन सीमोल्लंघन करीत असतात. एकविरा आई भक्तांच्या हाकेला लगेच धावून येते असे म्हणतात, म्हणून इथे कायम भक्तांची गर्दी बघावयास मिळते. अशा या एकविरा देवीचे दर्शन एकदा तरी करायलाच हवे. धन्यवाद.